हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये चैतन्य गेल्यानंतर बोलत असतात. सायली अर्जुनला समजवत असते. ती म्हणते की आपण चैतन्य सरांशी एकदा बोलून बघू ना. मग अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, चैतन्य स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, मग मी त्याचा का विचार करू. मी नाही त्याचा विचार करणार. मी चैतन्यासाठी उपाशीही राहणार नाही आणि रडणार पण नाही. आता मित्रांनो, मग रागाने अर्जुन जेवत असतो आणि डोळ्यात येणारे पाणी पुसत असतो. सायलीला हे बघून अर्जुनची खूपच काळजी वाटते. मग अर्जुन म्हणतो कितीतरी एम्प्लॉई जॉब सोडून जातात कारण त्यांना त्यापेक्षा मोठी अपॉर्च्युनिटी मिळते. तसेच झाले असेल चैतन्याचे. त्याला चांगला जॉब मिळाला नसेल, पण माझ्यापेक्षा चांगला माणूस मिळाला म्हणूनच चैतन्य असं करतोय. जाऊ दे, मला काही फरक पडत नाही. मित्रांनो, अर्जुन जेवताना बोलत असतो आणि रडतही असतो. आता हे बघून सायलीला त्याची खूप काळजी वाटत असते. ती मनातल्या मनात म्हणते, सर तुम्ही खूप दुखावला आहात. तुमचा हा घाव खूप खोल आहे आणि तो भरून कसा निघणार. मग सायली अर्जुनला म्हणते, जरा मी जाऊन आलेच सर. केबिनच्या बाहेर सायली जाते आणि शिपायाला सांगते की सर जेवतायत, जरा लक्ष द्या. तर तो शिपाई म्हणतो, हो मॅडम. मित्रांनो, आता इकडे चैतन्य घरी आलेला असतो आणि हे बघून साक्षी मनातल्या मनात म्हणते, हा लवकर कसा काय घरी आला. याचा आणि अर्जुनचं पॅचअप तर झालं नसेल. मग साक्षी चैतन्याला म्हणते, तू लवकर कसा आलास घरी. तर मित्रांनो, चैतन्य काहीच बोलत नसतो. साक्षी म्हणते, चैतन्य तू ऑफिसमधून लगेच आलास, तुमची मैत्री आहे ना तशी. तर चैतन्य, मला खूप टेन्शन यायला लागले, बोल ना काहीतरी प्लीज. मला सांग ना, तू ऑफिसमधून कसं काय लगेच आलास. तर चैतन्य यावर काहीच बोलत नसतो. मित्रांनो, आता इकडे पुन्हा आजी अस्मिता जेवत असतात आणि मेनू बघून अस्मिता कल्पनाला म्हणते, अरे वा मम्मा, मी रोजच्यापेक्षा डबल जेवणार. मग कल्पना आणि विमल हसतात. तर पूर्णाजी म्हणते, कल्पना तू बस ना जेवायला. तर कल्पना, नको पूर्णाई असं म्हणते, मी वाढते तुम्हाला, मी नंतर बसेन. पूर्णाजी म्हणतात, तुझी सून कुठं गेली आहे, नेहमीप्रमाणे वाढायला नाही आली. मग अस्मिता म्हणते, गेली असेल नवऱ्याच्या मागे मागे. अर्जुन खूप दिवसांनी ऑफिसला गेलाय ना, मग ती गेली असेल त्याच्या मागे मागे. मग कल्पना रागाने म्हणते, नवऱ्याचा डब्बा घेऊन जायला त्याच्या मागे मागे जाणे नाही म्हणत अस्मिता. पूर्णाई, अर्जुन डब्बा घेऊन गेला नाही ना, म्हणून सायली त्याच्यासाठी डब्बा घेऊन गेली आहे. मग पूर्णाजी म्हणतात, का डब्बा घेऊन जायला दुसरं कोण नव्हतं. काहीतरी निमित्त करून जायची गरज नाही. आता 4 दिवस भटकून आले ना, मग हे प्रेमाचं प्रदर्शन कशासाठी. मग कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, अर्जुन कामात बिझी झाला ना, जेवणाकडे लक्ष देत नाही. अगदी तो तहानभूक विसरतो, म्हणून सायली गेली आहे. तर पूर्णाजी म्हणतात, कोण कोणामुळे तहानभूक विसरले हे चांगलंच माहीत आहे मला. तू तुझ्या सुनेचे लाड करायचे बंद कर आणि घरात लक्ष दे म्हणून सांग तिला. मग अस्मिता म्हणते, पूर्णाजी, अगं घरात लक्ष दिलं तर काम करावं लागतं ना, म्हणून ती काम टाळते आणि गावभर उंडारते आणि सासू इथं काम करते. मग कल्पना म्हणते, अस्मिता, सायली सगळा स्वयंपाक करून गेली आहे, मी फक्त वाढते आणि तुला जर एवढंच वाटतंय ना, मला मदत कर ना. मग पूर्णाजी म्हणतात, कल्पना, विषय भलतीकडेच नेऊ नको. तुझ्या सुनेच्याही चुका जरा बघत जा. आली का ती घरी आत्ता, त्याही चुका बघत जा. अगं कल्पना, प्रेम असावं पण इतकं आंधळं नको. मित्रांनो, इकडे आता सायली चैतन्याच्या घरी येत असते, तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, साक्षीने जरी विलास खून केला असला तरी साक्षी आणि चैतन्य सरांचं प्रेम खरं असू शकतं, त्यांनाही समजून घ्यावं लागेल. आता साक्षी म्हणते, अरे चैतन्य, तू घरी का आलास. तर चैतन्य म्हणतो, अगं ते माझं ऑफिस नाही आता, मी अर्जुनच्या फर्ममध्ये जॉब करणार नाही आणि रिझायनेशन पण देऊन आलो आहे. हे ऐकून साक्षी मनातल्या मनात म्हणते, खूपच छान झालं, म्हणजे प्रकरण अजून चिघळलं. अरे वा. चैतन्य साक्षीला म्हणतो, मी आता अर्जुनबरोबर काम करणार नाही. मित्रांनो, एवढ्यात सायली चैतन्याच्या घराचा दरवाजा वाजवते. मग साक्षी दरवाजा उघडून बघते तर सायली असते. साक्षीला हे बघून धक्काच बसतो. सायली मनातल्या मनात म्हणते, ही तर इथं आहे, म्हणजे चैतन्य सरांबरोबर राहते की काय. मग चैतन्य म्हणतो, सायली, तुला इथंपर्यंत येण्याची काहीच गरज नव्हती. इथं येऊन तू तुझा वेळ घालवतेस आणि मला तुझं काहीही ऐकायचं नाही. मग सायली म्हणते, चैतन्य सर, मला फक्त 5 मिनटं द्या. तर चैतन्य म्हणतो, तू 5 मिनटात असं काय बोलणार आहेस. माझ्याशी जे अर्जुन बोलला नाही ते, मला परत परत तेच ऐकायचं नाही. काहीही इंटरेस्ट नाही मला. मी कसा चुकतो, साक्षी कशी वाईट आहे, हेच ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. तर सायली म्हणते, सर, अशी टोकाची भूमिका घेऊन कोणाचंच भलं नाही होणार. मग चैतन्य म्हणतो, तुमच्या या पद्धतीने होणारं भलं मला नको आहे. तर मित्रांनो, साक्षी बघत असते. चैतन्य म्हणतो, तू प्लीज जा इथून. मग सायली निघून जाते. आता इकडे रात्री अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो, पण त्याला शर्मांचे डिटेल्स सापडत नसतात, म्हणून तो खूपच चिडलेला असतो. हे बघून सायली त्याच्याजवळ येते आणि म्हणते, सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.
मी आज ऑफिसमधून येताना चैतन्य सरांच्या घरी गेले होते. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो काय? तर सायली म्हणते त्यांची बाजू समजून घ्यायला हवी आणि एक शेवटचा प्रयत्न करायला हवा असं मला वाटलं सर. पण मी तिथे गेले तेव्हा साक्षी होती. सर मी घरी जाण्यापूर्वी मला असं वाटत होतं की त्यांचं नातं खरंच असू शकतं. पण साक्षीला बघितल्यावर मला समजलं की ही मुलगी खरी कधीच असू शकत नाही. जी मुलगी विलासचा खून करून मधुभावना अडकू शकते ती काहीही करू शकते. मग मित्रांनो रागाने अर्जुन म्हणतो तुम्हाला हा अतिशहाणपणा करायला कोणी सांगितला होता? तर सायली चैतन्याने तिथं तुमचा इन्सल्ट केला असेल. तर सायली म्हणते नाही माझं काही ऐकूनही घेतलं नाही त्यांनी. तर अर्जुन म्हणतो तो ऐकून घेणारच नाही. जोपर्यंत तो साक्षीबरोबर आहे तोपर्यंत तो कोणालाच ऐकणार नाही. तो असंच मूर्खासारखं वागत राहणार. तर सायली म्हणते पण तुमचं भांडण असंच नाही ना चालू राहू शकत सर. तर अर्जुन म्हणतो सायली मला काहीच फरक पडणार नाही. कोणामुळे माझं काम आणि माझं लाईफ चेंज होऊ शकत नाही. हे असंच राहणार. मग सायली म्हणते बरं जाऊ दे तो विषय. हे दूध पिऊन घ्या सर. तर अर्जुन म्हणतो सायली सगळ्यात आधी मला ना लहान मुलासारखं ट्रीट करणं सोडून द्या. कारण मी शाळेत नाही आता. माझं माझ्या मित्राशी भांडण झालं आहे आणि मी गाल फुगून बसलो आहे असं नाही आहे. मी ना कम्प्लिटली फाईन आहे आणि आता मला माझं काम करू द्या. ठीक आहे. तर मित्रांनो मग सायली शांतच बसते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी निघाला असतो. तेवढ्यात त्याला त्याच्या ऑफिसमधून फोन येतो. त्यावेळी फोनवर तो शिपाई सांगतो की सर ऑफिसमधला प्रिंटर खराब झाला आहे आणि चैतन्य सरही नाही तिथं. मग मित्रांनो अर्जुन चिडून त्याला म्हणतो अरे एक माणूस नाही म्हणून माझं ऑफिस बंद पडणार आहे का? त्याची कामं तुम्ही करा. ओके. मग अर्जुन फोन सूरजला देण्यासाठी सांगतो. अर्जुन सूरजला सांगतो की सूरज आजच्या आज असिस्टंटचा इंटरव्ह्यू घेऊन मला माझा नवीन असिस्टंट अपॉइंट करून दे. तर सूरज म्हणतो हो हो सर. तर अर्जुन त्याच्यावरच चिडतो. त्याला म्हणतो पटकन कामाला लागा. मी तुमच्या कामचुकारपणाचा पगार नाही देत तुम्हाला. तर मित्रांनो आता हे ऐकून कल्पना आणि सायली अर्जुनकडे येतात. मग अर्जुन फोन ठेवतो आणि घाईघाईने रागात निघून जातो. अर्जुनचं हे वागणं बघून कल्पना सायलीला म्हणते काय झालंय सायली? याला काय टेन्शन आहे का? अगं माझी पण कमालच आहे. त्याच्या ऑफिसबद्दल मी तुला कशाला विचारते? खरं तर मी चैतन्याला फोन करून विचारायला पाहिजे. थांब मी चैतन्यालाच फोन करते असं कल्पना म्हणते. मग सायली मनातल्या मनात म्हणते आईनं कळलं तर त्यांना खूप काळजी वाटेल. मग सायली कल्पनाला फोन करू देत नाही. ती म्हणते माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. 4-5 दिवस सुट्टीमुळे कामाचा लोड वाढला आहे ना बाकी काही नाही आणि हे 1-2 दिवसात होईल सगळं ठीक. तर कल्पना म्हणते हो हो पण सायली तू पण जरा अर्जुनकडे लक्ष दे. मग कल्पना जाते तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते चैतन्य सरांचं वागणं सहन करणं सरांना जड जात आहे आणि हा त्रास मनात दाबून ठेवतायत म्हणून असं वागतायत. आता ऑफिसला गेल्यावर त्यांना चैतन्य सरांची उणीव जाणवत राहणार. मला सतत सरांच्या जवळ राहायला हवं. पण ते कसं? तर मित्रांनो सायली आता किचनमध्ये काम करत असते आणि कल्पना आणि विमलही तिथंच असतात. सायली अर्जुनला फोन करणार असते पण मनातल्या मनात म्हणते मी आता अर्जुन सरांसोबत असायला हवं. पण कोणतं निमित्त सांगू? मी रोज डबा तर घेऊन नाही जाऊ शकत. मग सायली एक आयडिया करते. ती फ्रीज उघडते आणि बघून सांगते गाजर मटार टोमॅटो भाज्या संपत आल्या आहेत. आणायला हव्यात. भाजी आणायला पाहिजे. मग सायली यादी काढायला डायरी घेते आणि कल्पनाजवळ जाऊन बसते. हे कल्पना बघत असते. इतक्यात तिथं अस्मिता येते आणि ती बघते की सायली भाज्यांची यादी करत असते. कल्पना म्हणते सायली कसली यादी करते? मग सायली म्हणते अहो आई उद्या कुर्मा करावा म्हणते त्यासाठी जास्तीच्या भाज्या लागतील ना. तर विमल म्हणते सायली ताई भाज्या आहेत ना. तर सायली म्हणते जास्तीच्या भाज्या लागणार आहेत. मग कल्पना म्हणते ठीक आहे जा पण संध्याकाळी जा. आत्ता उन्हाचं जाऊ नकोस. तर सायली म्हणते अहो आई मोठ्या मार्केटमध्ये आत्ता गेलं ना ताज्या चांगल्या भाज्या मिळतात. तर कल्पना म्हणते हो हो जा मोठ्या मार्केटमध्ये. आणि तेथून कुठे जाणार आहेस हे माहीत आहे मला आणि तुझा जीव वर खाली का होतोय हेही माहीत आहे मला. मित्रांनो आता कल्पना आणि विमल हसतात. मग अस्मिता स्वतःशीच म्हणते आता कुर्मा तर होणारच पण कोणाचा ते बघूयात. आता इकडे ऑफिसमध्ये अर्जुन इंटरव्ह्यू घेत असतो. त्याला मनासारखा असिस्टंट मिळत नसतो म्हणून तो खूप चिडलेला असतो आणि रागारागाने इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेल्या माणसावर खूप चिडतो आणि ओरडतो. ऑफिसमधला सगळा स्टाफ हे ऐकत असतो आणि बाहेर ऑफिसमध्ये लोक कुजबुजी करत असतात. ते म्हणतात अर्जुन सर परत पहिल्यासारखं वागतायत ना. आता कोणावर कधी बॉम्ब पडेल हे सांगता येत नाही.
आता आपणाला जपून राहायला हवं, नाही तर छोट्याशा चुकीमुळे आपल्याला आपली नोकरी गमावावी लागेल. मित्रांनो, अशा प्रकारे ऑफिसमधील लोक कुजबुजत असतात आणि घाबरलेलेही असतात. आता हे सगळं बोलणं सायलीही ऐकत असते. तीही खूप काळजीत असते. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये सायली केबिनमध्ये गेल्यानंतर ती अर्जुनला सर, मी तुमचे असिस्टंट बनू शकते का? आता बघू उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायलीला असिस्टंटच्या जॉबसाठी अपॉइंट करतो का ते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.